क्रिकेट रसिको नमस्कार. कसे आहात? मी विवेक कुलकर्णी आज पुन्हा एकदा आपल्या क्रिकेट स्पेशल या खास कार्यक्रमात. मंडळी, सामना पाहिला? आजच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर आपलं कालचं एकंदरीतच मनोगत आणि आज झालेलं ड्रास्टिक चेंज कसं वाटतंय? पण खरं सांगू का, मी कालही म्हटलं की माझी दात पडली आणि मला नाही वाईट वाटलं, कारण दिस इज द ब्युटी ऑफ टेस्ट क्रिकेट. भारतीय संघाने काल दक्षिण आफ्रिकेला 159 धावात गारद केल्यानंतर असं वाटलं होतं भारतीय संघ दुसऱ्या डावात फार मोठी दुसऱ्या दिवशी फार सुंदर खेळ करेल, चांगली आघाडी घेईल आणि सामन्यावर आपलं मजबूत पकड निर्माण करेल. पण काय झालं? दक्षिण आफ्रिका संघाने, मी तर खरं सांगू का, म्हणजे ऑनेस्टली मला दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीपेक्षा भारतीय फलंदाजीचं जास्त दुःख वाटतं. हा तोच भारतीय संघ आहे. आपण मायदेशात खेळतो मंडळी. भारतीय क्रिकेट संघ म्हणजे जगभरात स्पिनरचा दबदबा निर्माण करणारा संघ. बिशन सिंग बेदी, इरापली प्रसन्ना, बेबी चंद्रशेखर, व्यंकटराघवनपासून ते अनिल कुंबळे, हरभजन, व्यंकटपती राजू, किती नावं घ्यायची, इवन जडेजा. हा तो भारतीय संघ आहे ज्याने जगभर क्रिकेटमध्ये स्पिनरची फॅक्टरी असं म्हणता येईल दाखवली. तोच भारतीय संघ मायदेशात स्पिनर पुढे कसोटी क्रिकेट खेळताना गडबडतो. ही अत्यंत क्लेशदायक गोष्ट आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, कदाचित माझं मत पटेल न पटेल, आणि माझं बिलकुल दावा नाही, कुठल्याही शोमध्ये मी बिलकुल दावा करणार नाही की मी कदाचित 1983 पासून जसं क्रिकेट खेळत तसं पाहत आलो. सुनील गावस्कर, महेंद्र अमरनाथ, विश्वनाथ यांचे 200 धावा, 200 चेंडू खेळून 40 धावा, 50 धावा, हे आमच्यासाठी क्रिकेटची व्याख्या होती की दिवसभर तग धरणं. 5 दिवसाच्या सामन्यात कुठल्याही संघाने 1.5 दिवस 2 दिवस मजबूत फलंदाजी करून धावाचा डोंगर उचलून भारतीय संघाने त्या संघाला दोन्ही डावात त्या धावसंख्येच्या गारद करून धावाच्या फरकाने सामना जिंकणं ही भारतीय क्रिकेट संघाची परंपरा होती. आज परिस्थिती काय आहे? आपण दुसऱ्या देशाच्या संघाला 150 धावा धावत करतो आणि आपल्याकडे हार्डली 30-40 धावाची लीड मिळते. बरं, फलंदाज किती तगडेत आज आहे लोकेश राहुल. शुभमन गिल दुर्दैवाने आज, अगदी दुर्दैवाने, क्रिकेटमध्ये काल मी म्हटलं दुखापती आणि खेळाडू यांचं नातं अगदी जवळच असतं. शुभमन गिलचं आपण क्षणभर बाजूला ठेवू. लोकेश राहुल, रवींद्र जडेजा मंडळी गेल्या कित्येक वर्षात कंटिन्युअस उत्तम परफॉर्मन्स देते. यशस्वी जायस्वाल, आता किती नाव आहे, अक्षर पटेल सुद्धा आपल्याकडे फलंदाज म्हणूनच फेमस झाला आहे त्याच्या गोलंदाजीपेक्षा. पण तोच भारतीय संघ फक्त 30 धावाची आघाडी मिळवू शकला. आता फार मोठी धावसंख्या दक्षिण आफ्रिका दुसऱ्या डावात करणार नाही आपण अपेक्षा बाळगूयात आणि प्रार्थना करू. शेवटी काय, बळ प्रार्थनेत असतं. आणि माझं क्रिकेट मन मला आजही सांगतो, मी कालही म्हटलो, मी काल तोंडावर पडलो, मी आजही तोंडावर पडतो. पण मला असं आतून वाटतं की मी उद्या तोंडावर पडणार नाही. उद्या सकाळी मग अगदी एक 15-20 मिनिटात बाद होईल आणि भारताला हार्डली 100 धावाच्या आत च्या लक्षात आपल्याला पाठलाग करावा लागेल. पण खुदा खास्ता असं धरून चालू आपण, बावमा खेळला आणि त्याने 150 रनची आपल्या संघाला जर का आघाडी मिळवून दिली तर मात्र चौथ्या डावात या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सस्य हुलपट होणार.
मंडळी, ऋषभ पंत बनी तो बनी अब्दुल गनी, नेहमी त्याची स्टाईल आहे. त्याचं कौतुक पण होतं, त्याचा तोटाही होतो. चौथ्या इनिंगमध्ये ती वेळ येणार नाही. मला असं वाटतं की यशस्वी जायस्वाल नक्की खेळेल, कारण तो पहिल्या डावात आपल्या लौकिकाला जागला नाही, पण तो दुसऱ्या डावात नक्कीच खेळेल. आणि भारतीय संघ उद्या दक्षिण आफ्रिकेला 9:30ला मॅच सुरू होते, 10:15पर्यंत सर्व बात करेल. आणि 100 धावाच्या आतल्या लक्ष्याचं भारतीय संघ दुपारी मॅक्सिमम टीच्या आत या लक्ष्याचा पाठलाग करून भारतीय संघ 1-0 अशी आघाडी घेईल, असं माझं आजही मत आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तसं सांगा, आवडत नसेल तर तसंही सांगा. तुमच्या प्रतिक्रिया अनमोल आहेत, मला त्याचा विनम्र स्वीकार असेल. हा व्हिडिओ लाईक करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. आणि उद्या भारतीय संघाच्या विजयानंतर याच ठिकाणी याच चॅनेलवर भेटूया. तोवर धन्यवाद.